जय गुरु. जय गुरु. कोणी आहे का? जय गुरु. हा, जय गुरु. हा, कोण कोण आलंय? हे आपणच आहे सर. दोघंच अजून आपणच बाकी. आहोत. हा हा, तेच हो. तेच. हो. आज काय करतो सर? हा, आज आज काय काय? तेच आधीचं जे झालंय तेच त्याच्याच पुढचं ना. संपलं ना आता हे पुस्तक. 8वा हे भाग. हा. आता संपला ना. आता हो सामान्य ज्ञानम आहे. हो हो. तर सामान्य सामान्य ज्ञानम. ज्ञानामध्ये पण पाठ आहेत मला वाटतं काही काही तसे. हो हो. कालिदास आणि काय काय आहे म्हणजे. हो. पण हे हो. राहिलंय ना, याचं थोडंसं राहिलंय ना मला वाटतं. हा, अगदी थोडं शेवटच्या 2 ओळी काहीतरी राहिले. हो हो, मी नव्हते पण मी ऐकला व्हिडिओ. हो हो हो. शेवटचं थोडस. हो. अजून कोण आलं नाही? आले लोक. जय गुरु. मला वाटतं आपण शांतम पापम सुरू होतो नाही का. हम्म हम्म हम्म. हो. ते सुरू करूया मग आपण. हो. हो, चला करा, वाचा. शांतम पापम. हा. शांत हो, धीर धर. गुरवो हि यूयम अनुगंतव्या नानुगंतारः. यूयम अनुगंतव्या आणि नानुगंतारः. हा. म्हणजे यूयम अनुगंतव्या. युयम गुरवहा असं. युयम ही गुरवहा. हा नाही नाही हा नाही नाही, युयम गुरवहा. हा. अ, अनुगंतव्या ही न अनुगंतारः असं. म्हणजे आपण हम्म. गुरु आहात आणि आपण गुरु अनुगंतव्य आहात, म्हणजे आपल्या मागे लोक येतात घ्यायला पाहिजे, हम्म. आपलं अनुसरण तुमचं करतात. अनुसरण करता, हा, अनुकरण न अनुगंतारा, न की तुम्ही दुसऱ्यांच्या मागे जातात न की तुम्ही. असं. हा हा. हे झालं होतं. हो झालं. हो. आणि मग ठीक आहे. आत्मनात हा आत्मना तृतीयेन मया गंतव्यम इति अंबादेशः. आत्मना हा, तृतीयेन म्हणजे आम्ही म्हणजे तिघच जण. आम्ही तिघ. हा. म्हणजे हा, असा माझ्याकडून नाही, आईचा म्हणजे आदेश. अंबा. असा आईचा आदेश आहे. माझ्याकडून नाही. हे सानवी. आत्मना पण तृतीय आहे, तृतीय नाही, तुला तृतीय काय आहे, हवं मया असलं तर बघ, तृतीय माझा आहे क्लास होत मांडली होती ना. 10 मिनिटांनी विचार. तेच म्हणजे तेच आम्ही तिघे जण. हा. तिघांनी हा, म्हणजे असं ना. हा, हा, म्हणजे आम्हा तिघांनी तिघांनी. असं. हा. हा. आम्हा तिघांकडून हं, जाणे कडून आहे असा आईचा आदेश आहे. जाणे आहे असा आईचा आदेश आहे. पण आत्मना आणि मया कसं हो. करायचं? आत्मना म्हणजे पण आम्हीच आणि मया म्हणजे मी. मग हे नाही, हे मया कसं म्हणजे नाही नाही, माझ्याकडून. मया म्हणजे माझ्याकडून. हा. आणि हं. आत्मा आणि माझ्या हं, एक मिनिट, जस्ट एक मिनिट. हॅलो, एक मिनिट. करा, तुम्ही डिस्कस करा, मी सांगतो. संस्कृत हम्म. मध्ये ते सगळ्या तृतीया तृतीया येते असं दिसतंय. हा, ते म्हणून ते आम्ही. हा, नाही. म्हणून तर ती आत्मना. हा हा. आत्मना हे आम्ही तिघे तृतीय. हा, हम्म. तृतीयात येणार. हम्म. आम्हा तिघांकडून असं आहे का ते जाणे. माझ्याने माझ्याने ना. माझ्याने आम्हा तिघांकडून आईच्या आदेशानुसार जाणे आहे, असं आहे हा, का? मया म्हणजे माझ्याकडून. माझ्याने माझ्या माझ्या आत्मना म्हणजे आमच्याकडून. म्हणजे आणि हो, असं होईल का? तसं. तिघांनी. माझ्याने आम्हा तिघांकडून आईच्या आदेशाने जाणे आहे, हा 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 हा, 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 असं. हा. होईल का बरोबर? हो. असंच होत. माझ्याने
तू काय म्हटलंस? आम्हा आत्मना आत्मना हं, तृतीया, तृतीयेन तृतीया, मया पण तृतीया. सो मला असं वाटलं माझ्याने आम्हा तिघांकडून आईच्या आदेशानुसार जाणे आहे. बरोबर. माझ्याने आम्हा तिघांकडून हं, जाणे आहे असा आईचा आदेश आहे. बरोबर. माझ्याने आदेश आहे. हा. आम्हा तिघांकडून जाणे आहे असं. हं. हम्म. विचित्र आहे थोडस, पण आहे. हो. हा, ठीक आहे. वाचा पुढचं. युधाजित. हा, वाचा 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 वाचा. किमहमेकोः अनुगच्छामि म्हणजे किम अहम एक एक एकः एकः अनुगच्छामि हा अपि तु सबालवृद्धाः प्रकृतयः किं न पश्यसि म्हणजे किम अहम एकः अनुगच्छामि काय मी एकटाच ना. हा, अनुगच्छामि म्हणजे मागून येणे असं ना. हा मागे हं. मागे बरोबर. येतो हो ना. हो, काय मी बरोबर. एकटाच मागे येतोय? तो मागे येतो का असं किम म्हणजे का. हा हा प्रश्नार्थ. पण मी काय मी एकटाच एकटाच मागे मागे येतोय? येतो. हे सगळे हा. आबालवृद्ध. अपि तु सबालवृद्धाः प्रकृतयः. हा हा म्हणजे काय काय तर तू म्हणजे तर ना हा हं. काय तर सुद्धा. सबालवृद्धाः. तू म्हणजे सुद्धा. हं. तू सबालवृद्ध म्हणजे सह आणि अबालवृद्ध का असं. सह हा, कुठलंही लहान स मोठे सगळे. स म्हणजे सवत्स म्हणजे वत्सासह, नाही का? सह हा. ना. हम्म. हा. काय काय तू सोबतचे आबालवृद्ध. हा, आणि आणि इथे प्रकृतयः अपि हे मला नीट कळलेलं नाहीये. प्रकृतयः म्हणजे प्रकृतीचं बहुवचन घेतलेलं आहे त्यांनी, नाही का? बहुवचन. हा. हा. किंवा म्हणजे आबालवृद्ध आणि सगळा म्हणजे प्रकृती म्हणजे तसं म्हणून आपण निसर्ग, असं सगळा निसर्ग सुद्धा म्हणजे काय त्यांना असं प्राणी हिंदी वगैरे म्हणायचे की काय असं मला वाटतंय. म्हणजे तसंच असं सगळे वाटतं कारण ही संस्कृत पक्ष मधल्याच हिंदीमध्ये पण प्रकृती म्हणजे निसर्ग म्हणतात ना. निसर्ग ही शब्द किंवा प्राणी पक्षी वगैरे असं म्हणजे या अर्थाने. हा हा, असं. हा हा हा. हा, ओके. पोपट हा. पक्षी चिमण्या बिमण्या असं सगळं म्हणजे सगळी प्रकृतीच हो. तुझ्या मागे. काय तू सोबतचा असं निसर्ग आणि सगळे आबालवृद्ध बघत नाहीस का असं. हा हा. म्हणजे सगळे त्याला फॉलो करत होते ते असं. हम्म. हम्म. असं. हम्म. हा. म्हणजे हम्म. सगळे येत आहेत असं ना. नाही, येत आहेत म्हणजे तो जेव्हा रामाला तो नाही. सांगतो ना, राम त्याला हम्म. सांगतो ना की तू परत जा. हम्म, माझ्या मागे येऊ नकोस तू. तेव्हा युधाजिताला तो सांगतो ना की भरतानी तर म्हणजे तो काय लॉजिक लावतो युधाजित की भरताला तर आदेश आहे की युवराज व्हायचं, त्यामुळे पण मला की अशी कोणी आज्ञा नाही केली की येऊ नको म्हणून, तेव्हा मी येतो असं. मग राम म्हणतो असं नाही. हा, या भरताला कोण सांभाळणार आणि तुम्ही तर गुरु आहात, म्हणजे तुम्ही असं मागे नका जो. तुम्हीच तुम्ही जर आदेश द्या परत पाहिजे. आणि तुम्हीच जर माझ्या मागे आलं तर परत सगळेच येतील परत माझ्या मागे, पण लोक सगळेच. तुमचं अनुकरण करतील असं. हा. मग आता ते हम्म. पुढचं राम तेच आता सांगतोय. पुढच्या वाक्यात म्हणतोच आहे ना तो. हम्म. मातुल बरोबर. गुरुभिरेव शिशवो मातुल धर्म लोपात पालयितव्याः. हम्म. मातुल म्हणजे मामा, शिशवाः हम्म. गुरु. हा, गुरुभिः एव गुरूंकडूनच धर्माचं पालन व्हायला पाहिजे हो ना. शिशु म्हणजे लहान मुलं ना. शिशु हा शिशु लहान मुलं. शिशु हा शिशव म्हणजे बहुवचन, ला शिशूचं बहुवचन. हा, शिशवाः. गुरु गुरव तसं. हा.
हा बहुवचन. हा हा बहुवचन. तर लहान गुरु मुलं. भी गुरु भी गुरुभिः हे म्हणजे तृतीय नाही पंचमी पंचमी. पंचमी आहे ना नाही हा पंचमी नाही म्हणा गुरुंपासूनच गुरुंपासून गुरु हा पंचमी आहे ना मला वाटतं गुरु भी हम्म. गुरु भी एव हा धर्मलोपात हा. कर्तव्य असं हम्म. त्यांनीच धर्म पाळला पाहिजे म्हणजे असं हा नाही नाही म्हणजे हे मामा 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 क्या कालयितव्य. हा म्हणजे धर्म लोप शि म्हणजे धर्मलोपापासून ना सर, धर्मलोपात हा तर म्हणजे धर्मलोप धर्मलोपापासून जे धर्म पालन करणे हा म्हणजे हम्म. धर्म सोडण्यापासून म्हणजे हम्म. धर्मलोपात म्हणजे धर्मपेक्षा पेक्षा असं म्हणता येईल गुरूंकडूनच ते धर्मलोपापेक्षा त्याचं पालन कसं करणं ते शिकतात असं इथे पंचमीचा हे पेक्षा होईल असं हम्म. 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 पेक्षा. गुरूंकडून. हा हा हम्म. असं होणार पेक नाही का? असं नाही होणार का? की काय गुरु गुरूंनीच म्हणजे किंवा मोठ्यांनीच धर्म लोपापासून लहानांचे रक्षण करणे आहे? मातुला नाही. हा नाही नाही, इथं मातुला जो आहे तो संबोधन आहे ते बरोबर हो, मातुला हो संबोधन आहे. हो. हा त्यामुळे ते शिशवाहा हे प्रथमा बहुवचन झालं ना. हा शिष्यवाह. शिशवा हे बहुवचन आहे त्यामुळे हा हो. ते मुलं मुलं म्हणजे लहान मुलं हां, असं मुलं हा बरोबर हा प्रथम. हां, हा बरोबर. विभक्ती त्याची ती होणार हा हं. आणि अं, गुरु बी आता मोठं गुरु भी होईल ना, तृतीय हा होईल ना बहुवचन. तृतीय काय ते बहुवचन होईल ना हो मोठ्यांकडूनच. तृतीय बहुवचन होईल गुरुबी ना, म्हणजे गुरु भी हा मोठ्यांकडून. हा हा गुरूंकडूनच मोठ्यांकडून गुरुबी पंचमी नव्हे हा हा. मोठ्यांकडूनच तेच. हा लहान मुले मोठ्यांकडूनच म्हणजे मोठ्यांकडूनच धर्मलोपापेक्षा धर्मपालन धर्मपालन. हा. ते नको हा धर्मपालन शिकतात आता इथे फक्त धर्मलोपात म्हणजे ते पंचमीचा अर्थ पेक्षा असा घ्यायचा हम्म. हा अच्छा. हा. हा म्हणजे तत्प्रती म्हणजे धर्म लोप म्हणजे मोडणे धर्म मोडण्यापेक्षा हा लोप हा होण्यापासून म्हणजे क्षय म्हणजे क्षय झाला लोप झाला लोप पावल्यापेक्षा. हा, लोप मो- पावण्यापेक्षा म्हणजे धर्मपालन. मोडण्यापेक्षा हा म्हणजे हा नियम मोडण्यापेक्षा मोडण्यापेक्षा नियमाचं पालन करणे शिकतात असं पालन धर्म करणं हेच मुलं शिकतात मोठ्यांकडूनच शिकतात. हा हा. मोठ्यांकडूनच शिकतात हा 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 तत्प्रसिद्धतू म्हणजे इथे हा तत्प्रसिद्धतू म्हणजे आपण प्रसन्न तर व्हावे असं नाही वाटत आहे ते 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 हा, प्रसन्न हो का ते 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 योग्य होवो असं म्हणजे तत् हा म्हणजे ते हा म्हणजे तो जो विचार आहे तो ते प्रसन्न होवो किंवा ते बरोबर म्हणजे प्रसन्न तोच योग्य. हं. हो. हा. हं, प्रसिद्ध हं, ना. हा. म्हणजे तो नियम योग्य होवो असं भाव आहे का सर? भाव येईल का तू म्हणजे प्रसिद्ध तू? हं, काय भाव आहे ते का? प्रसिद्ध तू म्हणजे प्रसन्न प्रसन्न व्हावे भाव आणि आहे का? अयम ते महाजना प्रसन्न हा ते प्रसन्न व्हावे हा तत्प्रसिद्ध तू हम्म. तत् म्हणजे हे आहे ना काय नपुसकलिंगी आहे त्यामुळे हं. तो जो हा जो नियम आहे हा तो तो म्हणजे ते प्रसन्न हो म्हणजे ते त्याची पुष्टी होवो असं या अर्थाने प्रसन्न म्हणजे त्याला अनुमती हो किंवा त्याची पुष्टी हो असं या हा. हा. नियमाची असं आणि मग हम्म. अयम म्हणजे हे मोठे लोक प्रतिनिवर्तताम हा म्हणजे परत जावो असं. हम्म. प्रतिनिवर्तन म्हणजे परत जावं म्हणजे हे सगळे मोठे हो. लोक परत जावोत आणि मग इथे प्रणमती म्हणजे असे म्हणून नमस्कार करतो नमस्कार. हम्म. सगळ्यांना परत फिरा म्हणजे. इथं प्रकृतया म्हणजे प्रजा होईल का? सबाल वृद्ध हा प्रकृतया किम न पश्यसे. प्रजेला पाहत नाहीस का असं? हा प्रकृता म्हणजे प्रजा सोबतची आबालवृद्ध प्रजा असं हा असं हा असं होऊ शकतं बरोबर आबालवृद्ध प्रजा बरोबर आहे प्रकृत हा म्हणजे प्रजा पण म्हणता येईल असं हा होऊ शकतो. हम्म.
चालेल. मग त्यातल्या त्यात प्रकृत्या म्हणजे प्रजा असं म्हणता येईल. हम्म. चालेल. हम्म. हा, ठीक. पण मग पुढचं. आबालवृद्ध आलेला आहे ऑलरेडी, तर मग परत प्रजा कशाला येईल? ते निसर्गच असेल ना, म्हणजे निसर्गातले तुम्ही म्हणता ते प्राणी पक्षी हे असतील आणि हा, असं एक आबालवृद्ध वाचतील. असं पण असू शकेल. कसा पण एक अर्थ होतो. जनरली असं हा. काव्यात आणि हे असतं ना, म्हणजे की हम्म. प्राणी पक्षी सगळं आहे असं. हो, ते तर आहेच. म्हणूनच मी तुम्हाला प्रकृती हा सांगितलं होतं, पण दिलीपजींनी प्रजा एक सुचवलं, ते पण एक होऊ शकतं. हा म्हणून मी दोन्ही ठेवूया आपण. हा हा कारण मग आबालवृद्ध आलंय म्हणून मला असं वाटलं की बाकीचंही निसर्ग आहे सोबत असं. आता इथे बालवृद्ध म्हणजे इथे बालवृद्धांसह असं म्हणता येईल आपण. हा सह किंवा सोबत हम्म. सह सह प्रकृती प्रजा प्रकृती. बघत नाहीस का? हम्म. हम्म. ठीक आहे, पुढचा वाचा. युधाजित. वत्स उत्तिष्ठ उत्तिष्ठ. हम्म. हे वाचा ना कोणीतरी दुसरं हा. पण. युधाजित वत्स उत्तिष्ठ उत्तिष्ठ बोधयित्वा प्रजाः क्वापि मन्दभाग्यो गच्छामि त्वां लक्ष्मण महाबाहो त्वां च वैदेही नन्दिनी नंदिनी. आमन्त्रये निवृतोऽस्मि पापः कल्याणस्तु त्वाम् इति सर्वे निष्क्रामन्ति. म्हणजे पहिलंच सोपं आहे. वत्स उत्तिष्ठ उत्तिष्ठ म्हणजे उठ. प्रजा हा बोधयित्वा म्हणजे प्रजेला समजावून सांगून. वापी किंवा बोध करून मंदभाग्या पण गच्छामि. म्हणता येईल ना. कुठेतरी मी मंदभागी माझा म्हणजे दुर्दैवी जातो, कुठेतरी निघून जातो. हे कुठे महाभाव जात आहे? लक्ष्मण क्वहा अपि गच्छामि. कुठे जात आहे? हा, हा, प्रश्न आहे हा. ते हा. हम्म. हम्म. भाग्य म्हणजे हे दुर्दैव. महाभाव लक्ष्मण त्वाम आमंत्रये. आता आमंत्रयेला काय घेणार? हे वैदेही नंदिनी त्वाम च आमंत्रये पापः निवृत्तः अस्मि वाम कल्याणमस्तु. वाम म्हणजे हे द्विवचनी झालं, दोघांचं कल्याण असो. म्हणजे नाही, नाही. महाभाव म्हणजे हे अभाव. आमंत्रये हे हे आहे ना, उत्तम पुरुष आहे. निरोप घेणे असो का? हा लक्ष्मण म्हणजे स्वतःविषयी म्हणतोय. आमंत्रये म्हणजे हा हा स्वतःविषयी म्हणतो तो. उत्तम पुरुष. जसं आपण हो हो आत्मनेपदी आहे ना हे आत्मनेपदी. हो, उत्तम. येस हा, येस. आमंत्रये म्हणजे आमंत्रणे याचा दोन्ही अर्थ होतात. कधी कधी निरोप घेतो. हा, हा हा निरोप निरोप घेतो घेतो. दोन्ही. हा, निरोप घेतो. हा, निवृत्त होतो, निरोप घेतो. असं मी हम्म. मी मी आपला निरोप घेतो. हं. मी हम्म. निवृत्त होतो असं. निघतो म्हणजे अ, आता. हा, किंवा अ, हा. निघतो. हा पण तेच. इथं नाही, निरोप घेत. इथं फक्त एवढंच आहे. पा वाम वाम म्हणजे लक्ष्मण आणि वैदेही यांना म्हणतोय हा तो. दोघांचं. हो हो हा, त्वाम लक्ष्मण महाभाव त्वामच्या वैदने. हे तू लक्ष्मणा, तू वैदेही नंदिनी. हे महाभाव लक्ष्मण तू आणि तू वैदेही नंदिनी. हा, मी निरोप घेतो, मी निवृत्त होतो. वाम कल्याणम असते. परत. वाम म्हणजे युष्मद वाम नाही का? हा, म्हणजे हो, तुमचं कल्याण. तुमचे कल्याण असो असं. हो. पण पापहा कुठनं आलं? पापहा. तर हे कसं होऊ शकतं की पापहा निवृत्त अस्मी असं पण होऊ शकतं. मी पापी असेल. नाही नाही, मी मी पापी आहे. पापी. नाही नाही, हे मी असं लिहिलंय पण ते मला जरा आता चुकीचं वाटतंय. म्हणजे असं आमंत्रण मी आपला निरोप घेतो आणि पापहा निवृत्त अस्मी म्हणजे असं म्हणजे म्हणजे मी पापी परत जातो. हा असं. हा हा कारण ते कसं स्वतःला तो खातोय ना, मनाला तो की मला. हा, मी पापी अभागी असं म्हणतो ना तसं. हा दुर्दैवी हे किंवा हा, म्हणजे असं होऊ शकेल. मी निरोप घेतो. हा, निरोप घेतो. हा, घेतो. हा, तुमचे कल्याण असो. हा. असं म्हणजे इथे असं पुढे पाहिजे. कल्याण असो, मी अभागी किंवा पापी परत जातो.
इथे ना पापीचा अर्थ ना कधी कधी दोषी पण होतो. मी दोषी दोषी. हा 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 निवृत्त होतो किंवा परत जातो. पण ते परत स्वतःला जा तो गिल्ट हे करतोय ना. हा दोषी असं काही नाही यामध्ये. नाही दोषी अभागी किंवा अभागी अभागी म्हणतात तर. अभागी म्हणता येईल. हो हे अभागी म्हणताय हो हे. हा अभागी किंवा पापी. पापी पण म्हणजे पापी अभागी असं. हा तेच तुमच्या बरोबर म्हणजे येऊ शकत नाही म्हणजे पापी किंवा वाटेल ना सर. कम काय नशिबी ते आहे ना तो असं स्वतःला हा म्हणतो. म्हणजे हा किंवा तर पापी म्हणजे ना. म्हणजे रामाचा वियोग म्हणून अभागी पापी असं हा 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 या अर्थाने. हा, हा पापीच या अर्थाने. वाटेल. हा. आणि मग इथे सर्व निष्क्रामंतू म्हणजे अशा रीतीने सगळे जातात. हा, हा. सांगतो सांगतो. पडदा पडदा पडला. पडदा पडला. पडतो. हं. नाटकाचा पडदा पडला. प्रसाद नाही परीक्षेला बसणार आहे बरं. त्याला काहीतरी प्रोजेक्टचं हो खूप काम नाही आहे नाही म्हणतो. म्हटलं होतं. हो हो काम हो का? त्याला काहीतरी मोठं क्लास काम मिळालं काहीतरी कंपनीत. काय ते हा तरीच तर येत नाही. त्यांना मोठं काहीतरी काम मिळालंय कंपनीला. तर हो त्यांना मी मेसेज केला होता. म्हणलं तुम्ही हं. नसता अलीकडे क्लासमध्ये बिझी हा आहेत का? तर ते म्हणले मला मोठा प्रोजेक्ट प्रकल्प चालू आहे म्हणले मोठा. त्यामुळे हा वेळ प्रकल्प मिळत नाही. बाजूला ठेवला. प्रकल्प म्हणजे प्रकल्प जास्त आहे. प्रोजेक्ट. हा तेच प्रकल्प म्हणून हा हा, ते हा संस्थेचा प्रोजेक्ट बाजूला ठेवला. बाजूला हा ठेवलाय त्यांनी सध्या. बरोबर. चालेल. ठीक आहे. मग आता आपलं आता हा भाग पूर्ण झाला आपला नाही का. हो 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 पेपर 3 संपला. आता तिसरा तिसरा पेपर. पूर्ण झाला. आता ते सामान्य भाग हो 2 सामान्य ज्ञान 2 नाही का. हो, हो. सामान्य हो ज्ञान. त्याचं त्याच्यात अजस्य विलाप पहिला आहे तो. सुरुवातच कालिदास. अजस्य विलाप. बाकी का ते सगळे निबंध कसे आहेत? का कालिदास ते तर वाचून रघुवंश घ्यायचं. हे सगळं माहिती आहे. कालिदासाचं कालिदास. आहे. मग भारवीचं हो. आहे. मग श्रीहर्ष बाणभट्ट हा दंडी हम्म. भास आणि मग अजविलाप पासून आहे. हा अजविलाप मग म्हणजे दशरथस्य सगळ्या राजवर्णनम भरतस्य ससैन्य चित्रकूटे श्रीरामदर्शनम भगवतो मनोः उपदेशाः आणि सुभाषितानी. हा मग परत काय तो महात्यागः म्हणून आहे. पितृप्रिया हर्षः स्वाध्याय प्रशस्ता त्रया मत्सा आणि सन्मित्रम. बरेच पाठ आहेत. हो बरोबर धपाट. आहे. हा हा तर एक काम करू शकतो आपण ऍक्च्युली याचं ना आम्ही थोड्या वेळेचं हे मी तुम्हाला पाठवतो. हा हे जे पुस्तक म्हणजे हे जे लिहिलेलं आहे याच्यात असे अर्थ दिलेले आहेत. बहुतेक या सगळ्या म्हणजे सन्मित्रम त्रयमत्सा स्वाध्याय प्रशंसा वगैरे वगैरे या सगळ्यांची. तर तुम्ही ते वाचा हा सगळ्यांनी. अगदी एवढं डिटेल दिलीपजींसारखं नाहीये पण साधारण अर्थ दिलेला आहे. बरोबर. तर आपण असं करूया हो. की तुम्ही स्वतः प्रत्येक एकेका पाठाचा एक एक अर्थ तुम्ही म्हणजे दिले आधी स्वतः लावायचा प्रयत्न करा. मग नंतर ते बघा त्यातनं आणि मग त्यातनं काही जर शंका असतील तर त्याची आपण चर्चा पुढच्या मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार अशी करत जाऊया नाही का. म्हणजे थोडस तुमचं स्वअभ्यास पण होईल त्यानिमित्ताने नाही का पल्लवी ताई. असं बरं राहील मला वाटतं. मी हे तुम्हाला हो पाठवतो म्हणजे हो. तसं तुम्हाला मदतीला हे आहेच तसं पण. म्हणजे आणि मग अर्थासकट आहे का सगळं? हा अर्थासकट आहे दाखवतो मी तुम्हाला. हा बर. हे कारण मी आता हे त्यातली सुभाषित आणि हे म्हटलं होतं ना हा कळतात ती म्हणजे अर्थ सुभाषितांचा. पण आपण हो जसं मग उदाहरण देऊन किंवा असं डिस्कस करतो नाही ना नाही डिस्कस करू आणि आपण. ते जास्त. पण पण हा हा नाही म्हणजे काय नाही बघा आता हे जसे ना की आता तो शेवटचा पाठ आहे तर त्याचा हे सगळे हिंदीमध्ये अनुवाद आहे तो. अच्छा. नंतर आता पुढचं काय आहे बघा आहे त्या सन्मित्रमचं आहे. मग पण ते नंतर सन्मित्र आणि ती गोष्ट त्रयमत्सा तर सोपी आहे म्हणजे हा अगदी पण गोष्टी रूप आहे ते. त्याचंही आहे. नंतर हे स्वाध्यायाचं आहे. हा हा स्वाध्यायाचं आहे. नंतर प्रशंसा. स्वाध्याय प्रशंसा
मग नंतर मग हे परत मला वाटतं कुठला पाठ होता हा? पितृप्रिया हर्ष असेल. हा, पितृप्रिया हर्षा त्याचं आहे हे. हा, पितृप्रिय. नंतर मग हे त्या याचं. तर थोडं थोडं स्लो करा ना, थोडं स्लो, म्हणजे ओके. जरा बघू दे ना, तो अर्थ हो. आहे का बाहेर पडतात. हा, फक्त डायरेक्ट आणि अर्थ मग आहे ते म्हणजे. हो, अन्वय नाही असा ना. अन्वय असा नाहीये, तो तुम्हाला करावा लागेल. हा पण एक अर्थ हा कळला की मग तुम्हाला त्या अर्थ बघून हो मग अन्वय पण करता येईल तुम्हाला. अन्वय करता येईल. असं. हो हा, साधारण एक गाईडलाईन्स मिळाल्या की काहीतरी, हो. नाही का, असं. सर कारण सगळं हिंदी ह्याच्या पेपरमध्ये, ह्याचा जो हम्म. चौथा पेपर आहे त्या पेपरमध्ये ग्रामर अजिबात विचारलेलं नाहीये. बरं आहे ना. म्हणजे म्हणजे म्हणूनच मी बघितलं, कारण ह्याच्यात संधी आणि हे खूप आहेत, हो. मोठे मोठे शब्द आहेत सगळे. हा, हे संधी प्रकार. महात्याग म्हणून त्या संग्राम हो सिंहाचं हे आहे. हा हो हा. सर सगळं मग हिंदीतूनच आहे का ट्रान्सलेशन? नाही, हो, हिंदीमध्ये लिहिलंय ते. हिंदीतूनच हो. दिसतंय. हिंदीमध्ये आहे, हिंदीमध्ये अर्थात आहे. हिंदीत आहे, हा हिंदी. हा हा हा. ओके. त्याला मराठी मग करून घ्या पाहिजे. मराठी करता येईल तो नाही, आणि तसं कळतंय ना बहुतेकांना हिंदी. कळतं, हो म्हणून कळतं. नाही नाही, आपापलं करूया, आपापलं करूया. आपापलं तुम्ही हो करा हो तुमचं. हा. हे हम्म. काहीतरी हे मला श्लोक ते जरा, हे हे श्लोक सुभाषित आहे तसे ते. अवघड हा, आहे. पण याचे अर्थ दिलेले आहेत तसे बहुतेक. हा, दिसतंय ना. हा हो. हो, हम्म. मन उपदेश आहे ना, तो मला जरा विशेष वाटतोय, तो आणि त्याच्यातले तो आलेले पेपरमध्ये. हो, तो त्याचाही आहे अर्थ इथं. हा, त्यात जरा गहन अर्थ आहे, म्हणजे आपल्या गीतेतले काही काही उदाहरणं दिसतील असं वाटलं मला एक दोन तसंच आहे. ठिकाणी. हो हो, अगदी. नाही हा तर हा हेच, तर हे तुम्ही वाचा. हा, मी तुम्हाला हे हो. पाठवतो. याचं PDF हा करून पाठवतो मी. हे तुम्ही वाचा आणि मग याच्यावर आपण एक ठरवू, पाहिजे तर कुठला घ्यायचा. असा एक एक पाठ घेऊ. हो, ठरवूनच पुढे जाऊया, म्हणजे मग ते व्यवस्थित होईल सगळ्यांचं एकसारखं. हा, नाहीतर चालेल एक चालेल. एक घेईल आणि एक एक घेईल, मग अडचणी कळणार नाही कोणत्या आहेत आणि तो काय आहेत त्या. हो पहिला बरोबर. रघुवंशातला थोड्या नंतर घेऊया. मला वाटतं हा, भगवतो मनोह उपदेश, तो आधी घेऊया आपण हा, परवाला, चालेल चालेल. मंगळवारी. हा, मंगळवारी. हो, बरं. मंगळवारी घेऊया. हे मी तुम्हाला पाठवतो ग्रुपला. तुम्ही पाठवा आम्हाला, म्हणजे मग हो, त्याच्यावरती विचारू. त्याच्यावरनं आपण मग एक 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 आपण पाठ तसे घ्यायचं मग तसं. हं? आणि हो, बाकी ते कालिदास वगैरे पण आहे याच्यातही, पण ते सगळं होईल तुमचं म्हणजे हा. तसं. हं? ते सगळे निबंध आणि हे चाललेले आहेत 5-5 मार्काला पेपरला. हो, बरोबर. परिचय द्या, निबंध लिहा, हो, असं. बरोबर. हम्म. हम्म. लिखाण खूप आहे हं, हम्म. बरोबर. या पेपरला लिखाण. बरोबर. चालेल, हं? आहे ते अजून वेळ थोडासा. हं. हम्म. उशिरा सुरू केलाय ना आपण. हो, आज तसं हे आहे. ते यातला पाठवलं मी. मनोरूपदेश मधला पहिला बघायचा का सर? पहिलाच सोपा आहे तसा. ठीक आहे. हा, नाही नाही, तसे मग बघू शकतो थोडा वेळ असेल तर. हा, पण फक्त आहे एवढंच ना? आहे, मला असं वाटत होतं की एकच मिनिट. तुम्ही बघावं. हा, बर, चालेल ठीक आहे, चालेल. बघू. 10 मिनिटं चालेल. पाहिजे ना. नाही नाही, वाशिनी, वेळेचा प्रश्न नाहीये. मला असं हो, वाटत होतं की तुम्ही अभ्यास करा तेवढ्या वेळामध्ये, चालेल, आणि चालेल. हो. हा, चालेल. स्वतःचा अभ्यास चालेल करा. हा चालेल सर, चालेल. हा, हो हो सर. चालेल. तुम्ही करा, हो आणि मग आपण त्याच्यावरती जरा, नाहीतर मग काय होतं, आपण मग अगदी मग प्रत्येक सगळं मग ते हो आपल्याला दुसऱ्यांनी सांगणं असं होतं. त्याच्यापेक्षा स्वतःच हे करून करा हो आणि मग हे करा. हा, तो मनोरूपदेश आहे तोच करा मग सध्या. हं? चालेल. हो चालेल. आणि आणखी सकाळी मी मेसेज पाठवला होता तो बघितलेला, त्या धातू बद्दल, ते हा, बरोबर आहे का? नाही, मी बघितलं, जरा गडबडीत होतो. उद्या मी बघेन आणि तुला देईन उत्तर तसं. हं? चालेल. अच्छा अच्छा अच्छा. वाचला काय म्हणजे तू ग्रुपवर टाकला होता का? नाही, मी तिने ग्रुपवर नाही, म्हणजे मला कळेना बरोबर आहे का चूक आहे. उगाच सगळ्यांना आणि कशाला चिंतित करा म्हणून मी ग्रुपवर नाही टाकलं. तो अगं धातू पण
हो नाही, हा. दहा धातू पहिल्या गणातला यच्छनी चालतो आणि तिसऱ्या गणातला ददाती वगैरे असा चालतो आणि हा. हा, जो पहिल्या गणातला आहे ना, तो सरळ आपण हा. कोणाला तरी काहीतरी दान करतो, त्या म्हणजे देऊनच टाकतो, मालकी त्याची होते, अच्छा. असा होतो. आणि तिसऱ्या गणातलं ते सांगतात धार्मिक कार्यासाठी वगैरे असं आपण दान करतो किंवा त्याग करतो, हा. त्याच्यासाठी आहे असं सांगितलं. तर मग मी कन्फ्युज झाले, काय माहिती म्हटलं हो, आपल्याला. आणि एआयनी असं सांगितलं, मग उगा सगळ्यांना कुठे गोंधळात टाकू, म्हणून मी सरांना बर बर. विचारलं बरोबर आहे का काय. हा, हा, हा. कारण रूप हो. सगळीकडे वेगळी वेगळी चालतात, त्या दिवशी वेगवेगळे हो, तिन्हीमध्ये बोलल्यासारखंच. हो वेगवेगळे. हो हा. हो. अरे बापरे. हा, लेसन वाचताना मी म्हटलं इथे यच्छती का नाही, इथे ददाती का वगैरे असे. मग आता प्रश्न हा. खूप पडतात, काय विचारूच हा. नका. हा, खूप म्हणूनच ते दोन वेगळे धातू असतील त्याचं वेगळ्या वेगळ्या धातू ठिकाणी एकच आहे वापर. म्हणे, धातू एकच आहे, तुम्ही पण गणात वेगळा तुम्ही गेला मागच्या की वेळेला दिली वेगळा असतील होतो. परीक्षा, मग पडण्यास नाही नाही, पण हा, परीक्षा पण पण गण 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 वेगळा असला ना प्रणाली, की अर्थ बदलतो म्हणजे बदलतो पूर्ण बरोबर. टोटली येस. वेगळा नाही होत, पण त्याचं स्वरूप बदलतं असं. हो. हम्म. हा ते तर तरी म्हटलं एकदा हा विचारूया हा काय आहे नाही ते, नाही, म्हणून. तो तर नियम आहेच की नाही, दोन गणात असलं की त्याचं स्वरूप बदलतं, सोडू नका. हो. हम्म. म्हणजे सारखेपणा राहतो, ते साम्य असतं, धातू पण एक्झॅक्टली म्हणजे एकरूप नसतात ते असं. हम्म. हम्म. नाही, पण धातू पण वेगळा वेगळा झाला ना, म्हणजे अर्थ जरी एक असला किंवा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वापरत असलो अगं नाही तरी नाही, धातू यच्छ धातू 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 म्हणजे एकच आहे. कसं, की आता ददाती आणि यच्छती, दोन्हीचा अर्थ म्हणजे दोन्हीचं हा. मूळ धातू पण त्याचे पुढची रूप सगळे बदलली ना. म्हणजे हो. म्हणायला तो धातू हा. एक आहे, पण त्या धातूंची रूपं वेगळी आहेत असं. अच्छा. हा हा हा. धातू ओके. बदलला नाहीये, धातू दाच आहे ना, पण ददाती हम्म. यच्छती असं म्हणून एकच धातू एकच, पण त्याची रूपं वेगळी. रूपं का वेगळी? म्हणजे कारण ते वेगवेगळ्या गणात आहेत म्हणून असं. अच्छा. हा हा. ते सांगते ना हा. तुम्हाला, ते धनिक निर्धनांना धन हा. देतात, हे धना जे हा वाक्य आहे ना, तिथे मी अडली. तिथे ददाती निर्धन. लिहिलं होतं आणि मग मी हा. यच्छती वगैरे लिहिलं आणि मग मी अडकली. म्हणजे मला समजे ना काय हा गोंधळ, म्हणून मी हे केलं, हा, काय हा. आहे बरोबर ते आहे. बघायला. मग यच्छती कधी वापरतात म्हटलं त्यांनी? तिथे ददाती पाहिजे, धनिक ददान हे ना, ते देऊन ददाती पाहिजे. टाकतात. चतुर्थी नाही बरोबर. नाही, चतुर्थी होती पण ते देऊनच टाकतात. तिथे देतो. आपण यच्छती वापरलंय आणि सरांनी तेव्हा हम्म. यच्छती सांगितलंय, कारण खोडून ते केलंय, म्हणून ददातीचं यच्छती केलं गेलंय. ते कसं आहे तर ना, सरांनी तेव्हा ददाती म्हणजे सांगितलं होतं. मी कोणाला आपण काहीतरी दिलं, म्हणजे आता उदाहरणार्थ म्हणजे उदाहरण देतो, बसमध्ये कंडक्टरनी आपल्याला तिकीट दिलं, ते ददाती. हम्म. कारण आपण त्याला पैसे दिले, त्यांनी आपल्याला तिकीट दिलं, त्यांनी आपल्यावर काही हम्म. उपकार केले हा, का? नाही. हा नाही. पण हा, हा पण अन्नछत्रामध्ये लोकांना काय हा, दान अन्नदान केलं. केलं, अन्नदान केलं, हा, तर तिथे ते म्हणजे किंवा यच्छती. ते यच्छती. आणि दुसरं कोणीतरी मागितलं आणि त्याला उपकार म्हणून दिलं, तर तिथे उपकाराचा संबंध येतो ना, तिथे यच्छती. ए बापरे, अच्छा. एवढा गहन अर्थ आहे. एवढं बारीक आहे ना. हा वेगळे. हा. नाही, पण आता म्हणजे आपण असं म्हटलं ना, की यांनी याला म्हणजे दान दिले किंवा ही वस्तू दिली, पण त्या आणि देण्यामध्ये फरक आहे ना, म्हणजे असं. हो, आहे आहे. हा खूप ते आपण म्हणजे मराठीत म्हणतो बदल्यात का, पैसे काहीतरी दिले म्हटलं आणि तर पैसे मग दान दिले, बदल्यात फरक काय पडतो ना. आलं तर ददाती. हा बदल्यात काय आलं तर ददाती. बदल्यात काय आलं तर ददाती, नाही, नाहीतर मग यच्छती. बदल्यात नाही नाही, बदल्यात उपकार म्हणजे म्हणण्यापेक्षा उपकाराची भावना. पैशाच्या बदल्यात नाही, पैशाच्या बदल्यात तिकीट आलं, सो तिथे ददाती. हा, किंवा असं हा. होऊ आणि शकतं, कोणी काहीतरी समजा आता आपण लायब्ररीत गेलो आणि वाचनालयात, आणि त्या लायब्ररीच्या माणसाने आपल्याला पुस्तक आणून दिलं, तर तिथे अगदी काही हो. बदला बरोबर. नसतो, पण तो म्हणजे ती त्याची ड्युटी आहे, ती हा, त्यांनी केली नाही, आपण काही ड्युटी असते. उपकारही नाही त्याचा. हम्म. हा हम्म. मग ते ददाती येणार. हा हो ना. हो हो ना. हो, हो हो. बापरे. आपल्या मी पाठवलं होतं, ते पाठवते मी. फक्त हा, सरांनी पाठव. ते सरांनी सगळ्यात करू दे करेक्शन सगळ्यात म्हणून ठेवलं. सगळ्यात सगळ्यात म्हणजे सगळ्यात मोठं संस्कृतमध्ये म्हणजे हेतू, हे सगळे ना त्या एखाद्या क्रियेचा हेतू काय. आणि इनफॅक्ट सगळ्यात मोठं हा, उदाहरण म्हणजे परस्मैपदी आणि आत्मनेपदी आहे ना, की हम्म. हो क्रियेच्या हो. हेतूवरनं रूप बदलतं.
आणि त्या हो. दुसऱ्याला पण हेतू ओळखू शकतो. ते बाकी कुठल्याच भाषेमध्ये नाही. सोपं ठीक आहे आहे? ना. सोपं आहे ना. मराठीमध्ये हेतू कधी कोणाला ओळखायला आला? संस्कृतमध्ये तरी सोपं होतं. आपल्यासाठी करतोय का स्वतः दुसऱ्यासाठी करतोय? हो. नाही, आपण सहज बोलून जातो ना. कंडक्टरला पैसे दिले, ब्राह्मणाला हा. दान दिलं, हे आपलं बोलण्यामध्ये सहज येऊन जातं. इथे आपण हा. स्पेसिफिकली शिकतो इथे. नाही हो नाही म्हणजे नाही नाही किंवा नाही आता दान दिलं असं बोलतो नाही भिकाऱ्याला पैसे दिले असं बोलतो ना आपण हा, कुणाला म्हणजे का असेना प्रत्येक म्हणजे. वेळेस नाही नाही म्हणजे असं दान दिलं असं प्रत्येक वेळेस बोलतो असंही नाही आपण म्हणजे पण नाही भिकाऱ्याला 1 रुपया दिला आहे कंडक्टरला 1 रुपया दिला त्यात फरक आहे ना किंवा भाजीवाल्याला 1 रुपया हम्म. दिला याच्यात फरक म्हणजे आहे. नेहमी आपण देणं एवढंच म्हणतो, पण त्याच्या मागच्या हा भावना कळायच्या हा असतील तर ते इथं वेगळं संस्कृतमध्ये भावना कळतात. हा आणि त्या हा, हा असं म्हणजे त्याने परस्मृत डिफरन्शिएट वगैरे केलं. आतमध्ये किंवा हा. काय असं त्यामुळे म्हणजे मग ते बरोबर वेदांमध्ये आहे. आपण वगैरे हा ब्राह्मणाला दिले त्याच त्याला दक्षिणा म्हणतो आपण, तेव्हा तिथे आपण दिले असं हा. म्हणत नाही. दिले म्हणून त्याला हा. हा स्पेसिफिक नाव आहे तिथे. हा हे जसं म्हणजे मला आठवतं मी लहान होतो आणि एकाने मला काहीतरी त्याचं ब्राह्मण हे देतात ना म्हणजे लहान लहान ब्राह्मणांना वगैरे जेवायला वगैरे बोलवतात मग भोजन दक्षिणा वगैरे द्यायचं ना हा तेव्हा मला आठवतं काहीतरी हा 10 पैसे वगैरे पण घ्यायचे नाही कधी ठीक आहे म्हणजे त्यांच्यानी तो काही प्रश्न नाही पण म्हणजे तर मला तर मी असे त्यांनी एकाने दिलं तर त्यांनी प्राची देवांग व्हॉट्सॲप ऑडिओ 1 मिनिट हा प्राची हो हो चल बोलतो लगेच 7:30ला पोचतो तर गंमत अशी की तो देणारी व्यक्ती त्याला तो हात समोर करून मी तुला देते हा तर जेव्हा मला माहिती होत म्हणजे लहानपणी मला माहिती होतं म्हटलं मी हात नाही समोर करणार तुम्हाला जे द्यायचं ते तुम्ही माझ्या समोर ठेवा मग मी घेईन. म्हणजे ते वा आता कसं नाही नाही बरोबर आहे दान आणि दक्षिणा ह्याच्यात फरक आपण आहे म्हणजे करतो कसं हा मागितलं काही आपण नाही नाही तसं नाही का नाही हा कसं आहे मी जर हात समोर केला तर मी दान याचक मागितल्याचा झाला. अर्थ होतो मी हा, याच्यात झालो याचक झाला. हा याच्या हा. तुम्हाला माझा सन्मान म्हणून ते दान आणि दक्षिणेत फरक आहे दान हे अगदी हो दक्षिणा ही सन्मानपूर्वक दिली जाते अमिताभ दक्षिणे बच्चन म्हणतो ना, फेके हुए हा. पैसे नाही उठाते. नाही हा मला पण हो तेच आणि आठवलं. मग दक्षिणेचे 2 प्रकार आहेत एक एक म्हणजे आपण गुरुजींना बोलवतो काही पूजा सांगितली की ती जी दक्षिणा असते त्यात ती दक्षिणा मोबदला म्हणून असते हा, मोबदला आहे तो. हा म्हणजे हा तिथे ती दक्षिणाच असते पण ती मोबदला या अर्थाने असते त्यामुळे ती पण हो पण पण एखाद्या समजा आपण नुसतं कोणाला तरी बोलावलं आणि म्हणजे कोणाच्या भेटीला गेलो मोठ्या लोकांच्या आणि आपण त्याच्यासमोर ठेवले तर आपण त्याला असं नाही म्हणायचं अरे घे रे बाबा हातात घे असं म्हणजे नाही आपण त्यांच्या समोर त्या- ठेवतो मग ते त्याचा स्वीकार करतात असं म्हणजे हा. त्यांना ते हा कंपल्शन नसतं त्यांनी ऍक्सेप्ट करायचं हा म्हणजे हा. असे 3 वेगवेगळे प्रकार आहे म्हणजे त्याला कधी कधी मग संभावना असं पण म्हटलं जातं संभावना म्हणजे संभावित लोकांची जी त्यांना जो सत्कार करतात आणि जे दिलं जातं संभावना म्हणजे हम्म. हा तर त्यांनी काय आपलं काम असतं का ते आपल्याकडचा अभिषेक केला आपल्याला पूजा सांगितली आहे नाही ना असं पण हो आपण एक त्यांचा सत्कार म्हणून करतोय असं तर हम्म. हम्म. असे पण 2-3 दक्षिणा आणि हे हा दोन्ही पण सन्मानपूर्वकच केलं पाहिजे ना सर दक्षिणा देणे आणि हा दान करणे हे दोन्ही सन्मानपूर्वकच केलं पाहिजे ना नाही नाही दान देणं पण सन्मानपूर्वक आहे पण कसं होतं हा दान देणं म्हणजे समोरच्याची याचकाची भावना असते हा 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 आणि ते आहे आपण हा आता ते गीतेत नाही पण का देताना शिकलो, हो नाही देणं. त्याच्या पण ते कळलं पण म्हणजे आपण देताना दान हे आपण भावना जी आपली असते हो ती हा. हो पण नाही नाही नाही, ती यायला पाहिजे पण तेवढं हा होत नाही ना कधीच कारण एखाद्याला आपण हा भिकाऱ्याला दान देणं आणि हा. एखाद्या समजा आपल्या गावात शंकराचार्य आले कुठल्या पीठाचे आणि त्यांना देणं त्यातली भावना आपली सारखीच कशी काय असू शकेल
नाही, एखाद्या संस्थेला आपण दिलं डोनेशन. हा संस्थेला हा मी म्हणलं हा म्हणजे आपण ते ते म्हणजे त्यांचा सत्कार म्हणून दिलेलं जातं काही गोष्ट आणि काही गोष्ट हा हो. मग ते हा सन्मानपूर्वक हा सन्मानपूर्वक देणं आणि गरजू हा व्यक्तीला मदत म्हणून देणं यात जो फरक आहे फरक आहे, फरक आहे. फरक आहे. हा हा बरोबर नाही का हं. तेच हे सूक्ष्म खरंच. फरक या संस्कृतच्या सगळ्या क्रियापदांमध्ये दिसून आहे, शब्दांमध्ये.